ब्रेकनंतर स्वागत। मोठी बातमी, अब की बार पवार सरकार म्हणत पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतंय की काय अशी परिस्थिती। आठवतोय तो 1990 पासून 95 पर्यंतचा काळ। पवार यांनाच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार करा अशी थेट मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे। अर्थात या सगळ्यावर भाजपच्या गुटातनं पहिली प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता कोण व्हावं, शरद पवार व्हावेत, अजित पवार व्हावेत, आर पाटील व्हावेत, भुजबळ साहेब व्हावेत का जयंत पाटील व्हावेत, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे। पण ज्या पद्धतीने मोदी सुनामीने यांना समूळ नष्ट केलेलं आहे ते पाहता यांनी सगळे जरी नेते उभे केले तरी काही फरक पडणार नाही। जर पवार साहेबांना मुख्यमंत्रीपदी यायचं होतं तर गेल्या 10 वर्षात आपल्या पक्षाचे मंत्री भ्रष्टाचार काय करतायत, कारभार कसा करतायत, सिंचनात काय झालं, बांधकामामध्ये काय झालं, आदिवासीमध्ये काय झालं, या खात्यात कसा भ्रष्टाचार फोफावला, तो जर त्यांनी थांबवला असता तर पवार साहेबांचं आव्हान आहे असं म्हटलं असतं। आता जिथे स्वच्छ प्रशासन, उत्तम प्रशासन, विकासाचं राजकारण हा नारा देशात चालू आहे आणि या नाऱ्याचं नेतृत्व जिथे नरेंद्र मोदी करतायत तिथे शरद पवार साहेब पॉवरफुल ठरणार नाही। आपण या संदर्भात पाहतोय की जितेंद्र आव्हाड यांचा आता कार्यकर्त्यांच्या सुरात सूर आहे। शरद पवारांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करा। राष्ट्रवादीच्या या नेमक्या उलट्या गंगेसारख्या राजकारणाचा सूर आणि नूर काय आहे यावर आता राजकीय वातावरणात खलबत पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालेली आहे। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या सोबत आहेत। दीपक, काय सांगाल? खरं तर शरद पवार हे पंतप्रधान पदाच्या नाव यादीत चर्चेत होतं। राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आणून आपल्या जागा निवडण्यासाठी रणनीती सुरू केली आहे। काय सांगाल या राजकीय खेळीबद्दल? ऋषी, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची केंद्रातली सत्ता पूर्णपणे गेलेली आहे आणि आता राज्यात सत्ता येईल की नाही या संदर्भात कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये साशंकता आहे। आणि अशा वेळेला जर शरद पवारांसारख्या नेत्याने, जाणत्या नेत्याने, ज्याला राज्याची नसनस माहिती आहे, जो राज्यात ॲक्सेप्टेबल होऊ शकेल, लोकांमध्ये ज्याला स्वीकारलं जाईल, असा नेता जर समोर आला नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं पानिपत होण्याची शक्यता आहे, अशी भीती कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना वाटते। त्यामुळेच आता ही मागणी जोर धरू लागली। आपल्याला माहिती आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांचं नाव समोर केलं, त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केलं आणि केवळ नरेंद्र मोदींच्या नावाने भाजपने मतं मागितली आणि त्याचा फायदा भाजपला झालेला दिसला। राज्यात सुद्धा हाच फॉर्म्युला वापरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार दिसतोय आणि त्यामुळेच आता शरद पवारांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करा आणि लोकांसमोर विधानसभा निवडणुकीला जाताना शरद पवारांच्या नावाने मतं मागा, कारण एकीकडे पक्षाची मोठ्या प्रमाणावर राज्यात बदनामी झालेली आहे। पवारांच्या नावाखाली, पवारांच्या नेतृत्वाखाली, पवारांच्या कार्यावरच आता मतं मागण्याची वेळ राष्ट्रवादीच्या गेल्या 10 वर्षातल्या कारभारातल्या बदलानंतरही, शून्यपणानंतरही आता त्यांच्यावर आली आहे, हे मात्र नक्की। धन्यवाद दीपक या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या सोबत होते। एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा।